जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, भारत 1947ला स्वतंत्र झाला आणि त्या काळामध्ये जे इंग्रजांनी शैक्षणिक पद्धती सुरू केली होती किंवा त्या काळामध्ये जे काही कार्यालय त्या काळात सुरू झाले होते, अस्तित्वात आले होते, जसे की क्रीडा क्षेत्र, त्याच्यानंतर पोलीस क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, त्याच्यानंतर औद्योगिक क्षेत्र, अशा विविध क्षेत्रामध्ये निर्मिती करून स्वतंत्र भारताच्या पायाभरणीमध्ये या वेगवेगळ्या कार्यालयांची, वेगवेगळ्या क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आणि प्रत्येक खाते किंवा कार्यालय हे गेल्या 75 वर्षामध्ये भ्रष्टाचाराच्या विळख्यामध्ये आहे. जसे की इन्कम टॅक्स असेल, सेल टॅक्स असेल, त्यानंतर महापालिका असतील, नगरपरिषदा असतील, ग्रामपंचायत असतील, ह्या सर्वच्या सर्व म्हणजे कुठं ना कुठं भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख होता आणि निपक्षपातपणे असं एक क्षेत्र होतं ज्या क्षेत्राकडे कोणाचेही लक्ष गेले नाही किंवा त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणायला हरकत नाही. ते क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही असा प्रत्येकाचा गैरसमज होता. परंतु मुळामध्ये आता पूर्वीच्या काळामध्ये कधी झाला भ्रष्टाचार हे मला आठवत नाही, परंतु मी ज्यावेळेस लहान होतो 80-85च्या काळामध्ये, त्यावेळेस आम्हाला पाटील सर नावाचे एक सर होते पूर्वीच्या काळामध्ये आणि संभाजीनगरला आम्ही त्या खोकडपुरा भागामध्ये राहायला होतो. तिथं एक सर होते पाटील सर म्हणून. ते कुठल्या शाळेला होते एवढं मला आठवत नाही, परंतु ते त्या खोकडपुऱ्यामध्ये राहायला होते. तर ते आम्ही त्यांच्याकडं, त्यांच्या पुतण्या वगैरे होतं, त्यांच्याकडं जाणं येणं होतं. आम्ही लहानाले होतो, खेळायचं वगैरे. त्या पिरियडमध्ये त्यांच्याकडं पेपर तपासणीसाठी पेपर यायचे, 10वीचे 7वीचे. त्यावेळेस 7वीचा बोर्ड होता, 4थीचा बोर्ड होता, परंतु त्यांच्याकडे 10वीचे पेपर यायचे हे मला चांगलं आठवतं. असे मोठमोठाले थप्पीच्या थप्पी पडायचे. त्यांचा गणित वगैरे काहीतरी विषय होता, त्याचे पेपर असे थप्पीच्या थप्पी पडायची आणि ते पेपर तपासणीसाठी त्यांच्याकडे यायचे 10वीचे. मग त्यांचा शोध घेत घेत काही पालक लोक त्यांच्या घरापर्यंत यायचे. त्यांच्या नात्यातले असायचे किंवा ओळखीचे असायचे किंवा एकमेकाच्या संपर्कातले असायचे बरेचसे लोक आणि त्या काळामध्ये ते काहीतरी 200 रुपये 300 रुपये पेपर असं काहीतरी द्यायचे हो. आणि असा तो त्या काळामध्ये म्हणजे 80-85च्या काळामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार चालत होता. म्हणजे उत्तरपत्रिका बाहेर काढली जात होती की ते माहीत नाही मला, प्रश्नपत्रिका वगैरे, परंतु हा पेपर तपासणीचा भ्रष्टाचार त्या काळामध्ये चालायचा. त्यानंतर SSC बोर्ड, HSC बोर्ड वगैरे जे काय असतील त्या ठिकाणी पण ओळखीचे लोक मग ते मार्क वगैरे वाढवणं वगैरे असे बरेचसे प्रकार व्हायचे, पण एवढं ते जाणवत नव्हतं कारण तो अंधाधुंदी कारभार चालायचा आणि तिथपर्यंत सहसा कोणाचे म्हणजे त्या काळामध्ये जे माध्यमं होती, प्रसार माध्यमं जे काय असतील ती एवढी प्रभावी नव्हती. आजच्या काळामध्ये मोबाईल आहे, जे काही आहे, टेलिव्हिजन त्या काळामध्ये नेमकंच मार्केटमध्ये आलं होतं आणि टेलिव्हिजनच्या साहाय्यानं म्हणजे एवढ्या काही बारीक सारीक गोष्टी टेलिव्हिजनवर दाखवत नव्हते किंवा पेपरवाले तुरळक एखादा पेपरवाला ती बातमी छापायचं की व इथं पेपर फुटी झाली किंवा इथं पेपर तपासणी कास पकडण्यात आले वगैरे, असं तुरळक एखादी बातमी लागली तर लागायची. ती बी वर्षातून 2 वर्षातून एखादी बातमी. आजकाल काय झालं आहे, या शैक्षणिक क्षेत्रामध्ये बाजार झालेला आहे. बाजार हे चाटे, ते नवनीतवाला, त्यानंतर हे लातूरचं काय त्याचं नाव मोठ्या गावकर, हे असे कान्याकोपऱ्यातून उजेडात आलेले
यांनी काय करायला सुरुवात केली माहिती का, नवनीतवाल्यानं तर एक एक प्रकरणच प्रत्येक विषयाचं बुक करून घेतलं होतं. जसं म्हणजे प्रमेय जे प्रकरण आहे गणिताचं, ते पूर्ण प्रमेयाचं प्रकरण विकत घ्यायचं आणि ते नवनीतमध्ये छापायचं. त्याच्यानंतर भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये आले, मग त्याच्या गेस्ट पेपरवर ते परीक्षा व्हायच्या वगैरे वगैरे वगैरे, असे काही म्हणजे हे अशी एक सिस्टमच सुरू झाली होती. त्यानंतर चाटे आला, चाटेनंतर ते म्हणजे बघायचंच काम नाही. ते कोहिनूर आलं, त्यानंतर ते छोटे छोटे पुस्तकं आले, म्हणजे असे वेगवेगळ्या कंपनीवाल्यांनी वेगवेगळे सुरू केलं. पण नवनीतसारखं मार्केट कुणी कमावलं नाही. त्याच्यामध्ये नवनीत नंबर 1 होतं. त्यांनी अक्षरशः 10वी-12वीचे डायरेक्ट प्रकरणच विकत घेतली होती. प्रमेय, त्याच्यानंतर अंकगणित, त्याच्यानंतर त्याला काय म्हणतात, समीकरणं, हे असे बीजगणिताचे प्रकरणं विकत घेतले. म्हणजे ते पूर्ण पेजच, म्हणजे आमचं एवढं तुम्ही त्याच्यामध्ये छापा, म्हणजे काय होईल की तुमचं 100% ते प्रकरण आमच्या नवनीतमधून लोकल अभ्यासण्यासाठी होईल. आणि करोडो रुपये नवनीतवाल्यांनी छापले. त्यानंतर नंतरच्या काळात चाटे मार्केटमध्ये आला. चाटेने तसंच सुरू केलं. नंतर हे मोठे गावकर यांचे MBBSला विद्यार्थी, काय बाबा ते ट्रॅक्टरनी पाहायचं. अहो, ज्यावेळेस नोटबंदी झाली आणि मोदीनं जे नोटबंदी केली ती बरोबर योग्य प्रकारे केली. मी तर म्हणतो वर्षातून एकदा नोटबंदी व्हायला पाहिजे हो. काय माहिती का, ते अगोदर त्यांनी चलन तयार करायला पाहिजे आवश्यकतेपेक्षाही जास्त, आणि नोटबंदी करायला पाहिजे. नाहीतर मग काय करायला पाहिजे, जिल्हावाईज नोटबंदी करायला पाहिजे. पहिल्यानं मुंबई, ठाणे, त्याच्यानंतर असे स्टेप बाय स्टेप जिल्ह्यामध्ये ती नोटबंदी करायला पाहिजे. एकदम पूर्ण नोटबंदी नाही करायला पाहिजे. हे जे ट्युशनवाले जे आता जे नवीन मार्केटमध्ये आलेले चाटे, त्याच्यानंतर मोठे गावकर, यांची ज्या ट्युशनची जी पद्धती, यांनी काय केलं आहे, विद्यार्थ्याकडून करोडोंनी पैसे घेतलेत. अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद झाले. पालक लोक रस्त्यावर आले हो. ज्यांची ऐपत नाही अशा पालक लोकांनी आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आणि हे लोक लूट करत आहेत. ज्यावेळेस नोटबंदी झाली मागच्या काळामध्ये, 500च्या 1000च्या नोटा या लातूरला अक्षरशः पूर्ण ते लातूर शहराच्या परिसरामध्ये सगळीकडे ते नोटा झाल्या होत्या. म्हणजे एवढ्या नोटा फेकल्यात तिथल्या लोकांनी. या मोठे गावकरकडंच किती नोटा पडल्या असतील देव जाणे. म्हणजे काय, किती जनतेशी खेळतात, किती बाजार मांडला आहे शासनाने, मलाच कळना. ही शैक्षणिक पद्धती इंग्रजांची बदलायला हवी. काय की पैशाच्या बळावर या पैशाला, म्हणजे एक तर मुंगी खात नाही, कोंबडी खात नाही, आणि जे माणसासाठी गरजेचं आहे त्याचा विपर्यास केला जातो आहे. त्या मुलाच्या आयुष्याशी खेळल्या जात आहे. एक आता काल परवाची विद्यार्थ्याचे NC ते वैज्ञानिक जे वैद्यकीय विद्यार्थी आहेत त्यांचे जे पेपर झाले, CET वगैरे NCTचे, त्या पेपरच्या फुटी प्रकरणामध्ये करोडो रुपयाचा अपहार करण्यात आलेला आहे. नीटच्या परीक्षेमध्ये किंवा जी CETची परीक्षा असेल, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो करोडो रुपयाचा हेराफेरी करून ती पेपर बाहेर काढण्यात आलेत, प्रश्नपत्रिका बाहेर काढण्यात आली. आणि सर्व विद्यार्थ्यांनी वर्ष 2-2 वर्ष जी काही मेहनत घेतली, अभ्यास केला, ट्युशन लावले, त्या सगळ्यावर पाणी फेरण्यात आलं आहे. म्हणजे पालकांनी पैसा आणायचा कुठून? शासनाच्या डोळ्यात तेल गेलं आहे का, तिखट मिरची गेली आहे का, डोक्यात भुसा भरला हे मला कळणार नाही. शासनाने ह्या भ्रष्टाचारी लोकांवर काहीतरी उपाय काढायला पाहिजे ना. ज्या माणसाने पेपर फोडला त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे.
ज्या लोकांनी त्याला सपोर्ट केला त्याच्यावर कारवाई. यांचे 10-10 वर्ष यांचे जे काय असतील अधिकार किंवा शासकीय सवलती ते त्यांना बंद करायला पाहिजे ना. यांना काळ्या पाण्याची शिक्षा व्हायला पाहिजे. जे या तरुण पिढीच्या विद्यार्थ्याच्या जीवनाशी खेळतात अशा लोकांना काळ्या पाण्याची शिक्षा व्हायला पाहिजे. आता भरपूर जण म्हणत आहेत की ते पेपर फुटीमध्ये मोठे गावकरचा हात आहे. त्याचा हात असो, बोट असो, पाय असो, काहीतरी असो, पण ते पर्याय त्याच्यावर मार्ग निघायला पाहिजे ना. की एवढ्या तरुण विद्यार्थ्याबरोबर यांनी एवढा धोकाधडी केली, जे काही गैरप्रकार केला त्या व्यक्तीला शिक्षा व्हायला पाहिजे ना. मग शासनाच्या डोक्यामध्ये काय भुसा भरला का? हे मुख्यमंत्र्यापर्यंत प्रकरण गेलं नाही का? हा काळा बाजार कशासाठी? हा शिक्षणाचा बाजार कशासाठी? या शिक्षणाच्या बाजाराला नियंत्रण आणायला पाहिजे ना. आतापर्यंत शिक्षणाला पवित्र मानलं जायचं. ते क्षेत्र एक विशिष्ट प्रकारचं आहे व त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काळा बाजार होत नाही. मग हे काय? गेल्या वर्षीसुद्धा पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं, त्याच्या अगोदरही पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं, आताही तेच झालेलं आहे. म्हणजे ह्या पालकांनी पैसा आणायचा कुठून? त्या विद्यार्थ्याची मानसिकता काय होईल की डबल परीक्षा द्यायची? कसं शक्य आहे? शासनाने याच्यावर काहीतरी पर्याय मार्ग काढायला पाहिजे. आवाज कोणी उठवायला पाहिजे. लोक टी व्ही मोबाईलच्या नादी लागून अर्धे पागल झालेले. जे काही सुशिक्षित आहेत ते म्हणतात बोलायचं नाही, बोललेलं कोणी ऐकत नाही, कोणाच्या कानात शिरत नाही. म्हणजे हा प्रकार वेगळा आहे. म्हणजे ते गांधीजीचे जे पूर्वीच्या काळामध्ये 3 माकडं सांगितलेले, एकाने तोंड दाबायचं, एकाने कानं दाबायचे, एकाने डोळे दाबायचे, म्हणजे ते 3 माकडं आजही अस्तित्वात आहेत. बोलायचं नाही, पाहायचं नाही आणि ऐकायचं नाही. काय परिस्थिती आहे? कुठं चाललं आहे महाराष्ट्र? काय मेळ आहे? त्याला काही अर्थ आहे का? अभिमानानं आपले भारत देशाची अस्मिता कुठं चालली आहे? केंद्र सरकार काय करतं आहे? काही त्याला अर्थ आहे की नाही आहे मला काही कळत ना. गेल्या वेळेस केंद्रातून लीक झाले होते म्हणे पेपर, आता राज्यातून झाले म्हणे. अरे कुठं काय काही कोणाला मेळ लागत नाही. मग शासन काय करतं आहे? पोलीस डिपार्टमेंट काय करतं आहे? नेमकं कोण काय प्रकार करतं आहे? काहीच कळायला मार्ग नाही. आणि नवीन पिढी भरडली चालली आहे. सुशिक्षित बेकारी वाढते. शासनाकडं नोकऱ्या द्यायला जागा नाही आहे. पर्यायी मार्ग सांगणारे जे आहेत त्यांना शासन जवळ करायला तयार नाहीत. ते रानगठ्ठे लोक शासनामध्ये भरलेले आहेत, ज्यांना ढचं म कळत नाही. आणि मग ते आनंदीबाईसारखा इतिहास घडून आणतात, धडचं मा करून टाकतात आणि अर्थाचा अनर्थ होऊन जातो. त्याच्यामध्ये असे काही भोंदूगिरी करणारे, मग तुमचा मुलगा असा पास होणार, तसा पास होणार, त्याच्याकडून कॉपी घेणार, ती इकडून पेपर चोरी करणार, तिकडं देणार. अरे काय काही कळतच नाही. म्हणजे कोणाला तरी नादी लावायचं आहे, कुठंतरी गुंतवायचं आहे आणि मग कुठलं तरी प्रकरण दाबलं जातं. मधीच ते अशोक खराचं प्रकरण गाजलेलं होतं, त्याच्यात हे पेपर फुटीचं प्रकरण, म्हणजे ते प्रकरण दबलं, हे प्रकरण सुरू. मग ह्या प्रकरणाला दाबण्यासाठी आणखी 3रं प्रकरण उघडं करायचं, कोणाला तरी जागवायचं, उचलायचं आणि 3रं प्रकरण सुरू झालं की हे प्रकरण पेपर फुटीचं बंद. म्हणजे कोण काय करतं आहे कोणाची कोणालाच मेळ नाही. आणि खरा चोर सोडून, खरा गुन्हेगार सोडून संन्याशाला फाशीची शिक्षा, फटके, त्याला कैद, अशा प्रकारची खरी अवस्था सुरू झालेली. खरा संन्याशी बाजूलाच राहतो, जो चोर राहतो ते बाजूलाच राहतो आणि जो खरोखर इमानदारीने चालतोय त्याला शिक्षा. वा रे वा, काय राज्य चाललंय, काय त्याचे थाट, काहीच मिळ नाही. ज्यांची जल्दी त्यांची अशी जल्दी की सध्याच्या काळामध्ये एकाच्या घरात 100 सिलेंडर, 500 लिटर पेट्रोल, 2000 लिटर पेट्रोल. कुठं आहे?
पेट्रोल डिझेल सगळं साठून आणि पंपावर पेट्रोल नाही, रांगाच्या रांगा लागत आहेत. CNG FNG काय जे गॅस असतील त्याच्यासाठी जिथं काय खायला मिळेल तिथंही लोक खायला तयार आहेत. वास्तविक जनतेशी कोणाला काही घेणं नाही. जिकडं पाहा तिकडं फक्त बाजार आणि पैसा. कशात पैसा खायला भेटेल, अरे एवढी काय ते मला काही कळत नाही. आणि म्हणूनच म्हणतो बंधू आणि भगिनींनो, सावध राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. सगळीकडे भ्रष्टाचाराचा बाजार सुरू झालेला आहे. तुम्ही कुठल्याही दिशेला जा, तुम्हाला भ्रष्टाचाराशिवाय मेळ बसणार नाही. भ्रष्टाचार मुक्त जर करायचं असेल तर प्रत्येकाला नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करावं लागेल. प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, झालीच पाहिजे आणि ती दिल्याच गेली पाहिजे. असे कायद्याचे नियम घातले गेले पाहिजे. जो भ्रष्टाचारी आहे ते सिद्ध झालं आहे, माहीत आहे, त्याच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे. परंतु इथं काय पैसा फेका आणि तमाशा बघा, अशी परिस्थिती आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आपल्या परिवाराची काळजी घ्या. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. येत्या 25 मेपासून उन्हाची तीव्रता जास्त प्रमाणात सांगण्यात आलेली आहे. ती 2 ते 3 जूनपर्यंत राहण्याची शक्यता आहे. लिंबू पाणी प्या, लिंबू जवळ बाळगा, कांदा जवळ बाळगा, जेणेकरून उन्हाची तीव्रता तुम्हाला सतावणार नाही. आणि स्वतः एकटे वयस्कर असाल, एकटे बाहेर पडू नका. जोडीला कोणीतरी घ्या. शक्यतो रिक्षाने प्रवास करा, टू व्हीलरवर जाऊ नका. आपल्या परिवाराची आणि आपली काळजी घ्या. सगळीकडे भ्रष्टाचाराचा बाजार वाढलेला आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणूनच म्हणतो की आपले स्वतःचे जीवन सुरक्षित, आपल्या परिवाराचे जीवन सुरक्षित, तर आपण भ्रष्टाचारमुक्त भारत घडवू शकतो. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक नेपाळसारखे पाऊल उचलावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.